कसल्याशा आवाजाने सुनीलला जाग आली. कोणीतरी दरवाजा वाजवत होतं. डोळे किलकिले करून पाहिलं तर बाजूला असलेल्या काचेच्या खिडकीतून सूर्याची कोवळी किरणं आत येत होती. रात्री घडलेला तो प्रकार सत्य होतं की स्वप्न? विचार करतच सुनीलने दरवाजा उघडला आणि झटकन पोलीस आत शिरले. खून करून इथं लपून बसलायस होय? इन्स्पेक्टर साहेबांनी 2 मुस्काटात हाणत सुनीलच्या हाताला पकडून तरातरा ओढतच बाहेर नेलं. समोर सुरू असलेला प्रकार पाहून सुनीलचे आई वडील पोलिसांच्या गयावया करू लागले. साहेब, काहीतरी गैरसमज झालाय. माझा मुलगा असं कधी करणार नाही. तसा सुनीलही केविलवाण्या आवाजात इन्स्पेक्टर साहेबांना म्हणाला, साहेब, खरंच मी काही नाही केलेलं. काय केलंस आणि काय नाही ते आम्ही शोधून काढणारच, असं म्हणत इन्स्पेक्टर साहेबांनी त्याला ओढतच बाहेर आणलं. सुनील पुढे काही बोलणार तोच एका हवालदाराने आपल्या खिशातलं काळं कापड त्याच्या चेहऱ्यावर झाकताच त्याला गाडीत ढकललं. सुनीलला घेऊन जाणाऱ्या त्या पोलीस व्हॅनकडे पाहून आई वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला. पोलीस स्टेशनच्या त्या इंटरोगेशन रूममध्ये गंभीर शांतता पसरली होती. त्या अंधाऱ्या खोलीत डोक्यावरच्या बल्बचा प्रकाश ठराविकच अंतरावर पसरलेला. बल्बवरच्या उलट्या थाळीमुळे छताकडे पूर्णपणे काळोख होता. मधोमध ठेवलेल्या लाकडी टेबलच्या एका बाजूला उभे इन्स्पेक्टर आपल्या समोरच्या लाकडी खुर्चीवर अपराध्याप्रमाणे बसलेल्या सुनीलवर काहीसं ओरडतच म्हणाले, इतक्या क्रूरपणे मारलंस त्या माणसाला. त्याच्या प्रेताची परिस्थिती बघून आम्हाला वाटत होतं की 10 मजल्याच्या उंच इमारतीवरून याला जमिनीवर फेकलंय. सांग आता, कोण होता तो माणूस? पैशासाठी त्याला लुटलंस आणि ठार करून त्या जागेत टाकून दिलंस, असंच ना? कोण कोण साथीदार आहेत तुझे? किती जणांची टोळी आहे? बोल पटकन, नाहीतर आमचा पट्टा बोलेल. असं म्हणतच इन्स्पेक्टर साहेबांनी जोराची मुस्काटात लगावली. तसा रडत ओरडत हात जोडून सुनील गयावया करू लागला. साहेब, काय बोलताय तुम्ही? देवाची शपथ सांगतो, मी काही नाही केलेलं. टोळी वगैरे काही नाही हो. तशी इन्स्पेक्टर साहेबांनी आपली भेदक नजर सुनीलवर रोखली. असं? मग त्या मृतदेहाशेजारी त्याच्या मृत्यूच्या वेळेच्या जवळपास तुझ्या मोबाईलची लोकेशन कशी काय दाखवते? निदान यावरून तरी स्पष्ट होतंय की काहीतरी संबंध आहे तुझा या खुनासोबत. त्यामुळे आता नीट खरं खरं सांग, पैशासाठीच ठार केलंस ना? मुद्देमाल कुठे ठेवलाय? साहेब, खरं सांगतो, मी आणि माझा मित्र मनोज दोघेही त्या जागी दारू प्यायला बसलो होतो. थोडी शंका वाटली म्हणून पाहिलं तर तिथे मृतदेह पडलेला. ते पाहून आम्ही घाबरलो आणि लगेच तिथून बाहेर पडलो. हवं तर मनोजला विचारू शकता. सुनील काकुळतीला येऊन बोलत होता. मनोज काय? या मनोजचा पत्ता दे. हवालदाराने मनोजचा पत्ता लिहून घेतला. इन्स्पेक्टर साहेबांनी त्याला घेऊन जायला सांगितलं. तसे हवालदार त्याच्या शर्टाची कॉलर पकडूनच त्याला जेलमध्ये घेऊन आले. सुनीलला आत ढकलतच त्यांनी बाहेरून कुलूप लावलं. दगडी भिंतीचा आधार घेऊन सुनील रडत तसाच खाली बसला. काय आयुष्य होतं आणि काय झालं हा विचार त्याला सहन होत नव्हता. इकडे झपाझप पावलं टाकत इन्स्पेक्टर साहेब बाहेर पडले आणि हवालदारांना म्हणाले, दोघांचं टोळकं दिसतंय किंवा आणखी असतील. या मनोजला उचला आणि फोडून काढा साल्यांना. पैशासाठी वाटमाऱ्या करून खून करतात काय? यांना पोलिसी खाक्या दाखवाव्याच लागतात. रात्र झाली होती. रडून रडून सुनील तिथेच जमिनीवर अंथरलेल्या मळकट चादरीवर झोपला होता. जेलच्या लोखंडी सळ्यांवर आपटलेल्या काठीच्या आवाजाने सुनील खाडकन जागा झाला. समोर इन्स्पेक्टर साहेब आणि त्यांच्या डाव्या बाजूला एक कॉन्स्टेबल आणि उजव्या बाजूला मनोज उभा होता. तिघांच्या चेहऱ्याकडे पाहून वाटत होतं की कदाचित खरा खुनी सापडलाय. त्यामुळे सुनीलला थोडं हायसं वाटलं. झटकन वर उठला आणि तुरुंगाच्या लोखंडी सळ्या पकडून केविलवाण्या आवाजात विनवण्या करू लागला. मनोज, तू तरी सांग साहेबांना, आपण त्या रात्री दारू प्यायला त्या जागी गेलेलो. आपण त्या माणसांचा खून नाही केला. पुढे काही बोलणार तोच हवालदार साहेबांनी जेलचं लोखंडी कुलूप उघडलं. तसं सुनीलच्या जीवात जीव आला. बाजूच्या लाकडी बाकावर बसत तो धाय मोकलून रडू लागला.
त्याच्या शेजारी बसत मनोजनं त्याच्या खांद्यावर हात ठेवून थोडा धीर द्यायचा प्रयत्न केला, पण सुनीलला खूपच घाईवरून आलं होतं. मनोज, जर तू नसतास तर यांनी मला त्या खुनाच्या आरोपाखाली फासावर चढवलं असतं रे. कसले कसले आरोप लावले यांनी माझ्यावर. चोरी, वाटमारी, दरोडे. आपण इतके नीच आहोत का? बोलता बोलता धाय मोकलून तो रडत होता. त्याला धीर देत शांतपणे इन्स्पेक्टर साहेबांनी सुनीलच्या हातात एक कागद दिला. आपल्याला जामीन मिळाला हे पाहून त्याला थोडं बरं वाटलं. तो कागद उघडून पाहिला आणि वाचता वाचता सुनीलच्या पायाखालची जमीनच सरकली. विस्फारलेल्या नजरेनं तो इन्स्पेक्टर साहेबांकडे पाहू लागला. त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. छातीत एक जोराची कळ आली आणि दीर्घ श्वास घेत त्यानं आपल्या बाजूला बसलेल्या मनोजकडे पाहिलं. हातातला कागद त्या प्रेताचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट होता आणि ते प्रेत मनोजचं होतं. मेंदू अक्षरशः बधीर झालेला. काहीच न बोलता सुनील अगदी शांतपणे चालत तुरुंगातील त्या अंधाऱ्या खोलीत एका कोपऱ्यात शरीर गोळा करून बसला. उजव्या हाताचं बोट जमिनीवर वर्तुळाकार फिरवत कधी हसू लागला तर कधी रडू लागला. जणू त्याचं मानसिक संतुलनच ढासळलं होतं. 4 दिवस उलटले. मेंटल हॉस्पिटलमधील एक वॉर्ड. रात्रीचे 8 वाजायला आले होते. 40शीतले ते डॉक्टर आपल्या केबिनमध्ये एका रुग्णाचे मेंटल टेस्ट रिपोर्ट पाहत होते. तोच इन्स्पेक्टर साहेबांनी दरवाजा नॉक केला. अरे इन्स्पेक्टर साहेब, तुमच्याच पेशंटचे रिपोर्ट पाहत होतो, या बसा. समोरच्या खुर्चीवर बसत त्यांनी डॉक्टरांकडे प्रश्नार्थी नजरेने पाहिले. त्याच्या सर्व टेस्ट केल्या आहेत. म्हणजे एका जबरदस्त मानसिक धक्क्यामुळे त्याच्या मेंदूवर परिणाम झालाय. त्याला सावरायला किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही, पण त्याला बाहेर सामान्य लोकांमध्ये सोडता येणार नाही. तो कुणाच्याही जीवाला धोका ठरू शकतो. डॉक्टर आपलं ओपिनियन इन्स्पेक्टर साहेबांच्या समोर ठेवत होते. बरं, पेशंट कुठे आहे? इन्स्पेक्टर साहेबांनी विचारलं. इकडे एका बंद काळोख्या खोलीत सुनील गुडघ्यात मान खुपसून बसला होता. हे का घडतंय या सर्व गोष्टी त्याला पुजारी काकांकडून समजलेल्या. त्या दिवशीच्या सर्व सूचना त्याला आठवू लागल्या. पुजारी काकांचे तेव्हाचे शब्द आजही त्यांचा मेंदू अक्षरशः पोखरत होते. कधी उतारा पाहिला आहेस का? एखाद्या निर्जन ठिकाणी, पुलाखाली, नदीवर, ओढ्यावर, चौकात ठेवलेला उतारा. तू उतारा पाहिला असशील, पण तो उतारा खायला आलेला आत्मा पाहिला आहेस का? नसणार, कारण उतारा खायला स्वतः कोणताही आत्मा येत नाही, तर एखाद्या प्राण्याच्या, पक्षाच्या रूपात किंवा अशाच प्राण्यांच्या माध्यमातून आपल्यासाठी ठेवलेले अन्न भक्षण करून ते आपली इच्छा पूर्ण करून आपली भूक शमवून निघून जातात. पण अन्न भक्षण करताना त्या प्राण्याची किंवा पक्षाची हत्या झाली तर मात्र तो हत्या करणाऱ्याला कधीच सोडत नाही. आणि तुम्हा दोघांकडून अनावधानानं हाच अपराध झालाय. एका विशिष्ट ठिकाणी भरकटणाऱ्या अनेक दुष्ट, अतृप्त प्रेतात्म्यांसाठी ठेवलेलं अन्न खाणाऱ्या एका पशुची किंवा पक्षाची तुमच्याकडून हत्या झाली आहे. आता रोज सूर्यास्तानंतर तुमच्या घरी ते अतृप्त प्रेतात्मे माणसाच्या, पशु, पक्षी, प्राणी कोणाच्याही रूपात साथ घालतील. ते तुम्हाला त्याच निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जायला आलेत. तेव्हा जोवर मी सांगत नाही तोवर संध्याकाळच्या वेळी तू आणि तुझा तो मित्र दोघेही घरातून बाहेर पडू नका. अंधाऱ्या खोलीतील एका कोपऱ्यात डोळे बंद करून बसलेल्या सुनीलला सारं काही आठवत होतं. काही दिवसांपूर्वी रस्ता सोडून त्यांची अशा ठिकाणी गाडी भरकटलेली जिथे आजवर अनेक लोकांचे खून झालेत. वाटमाऱ्या करून अनेक लोकांना ठार केलंय. अशा ठिकाणी भरकटणाऱ्या अतृप्त आत्म्यांना उतारा ठेवला जातो. त्या रात्री मनोज गाडी चालवत होता तर सुनील शांत झोपला होता. अचानक एका जोराच्या झटक्याने सुनील जागा झाला. गाडीतून उतरून खाली पाहिलं, पण गाडीच्या चाकाखाली तर काहीच दिसत नव्हतं. मात्र रस्त्याच्या कडेला कोणीतरी ठेवलेल्या उतार्यावरून त्यांची गाडी आलेली. निरनिराळ्या खाण्याच्या वस्तू अक्षरशः धुळीने माखलेल्या, पण त्यात रक्तही होतं. रक्त आणि मांस. ते अन्नपदार्थ खायला आलेल्या एका प्राण्याचं.
रस्त्याकडेला ठेवलेला उतारा खाण्यासाठी एक प्राणी अचानक गाडीच्या चाकाखाली येऊन चिरडल्यानं त्याच्या रक्तमांसाने माखलेल्या त्या चीज वस्तू किळसवाण्या दिसत होत्या. राहून राहून सुनीलला या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप होत होता. पण आता फारच उशीर झाला होता. त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या खोल्यांमध्ये बरेच मनोरुग्ण होते. कोणी रडत होतं, ओरडत होतं, हसत किंचाळत होतं, तर काही अगदी शांत बसले होते, जसा सुनील. या आजूबाजूच्या आवाजानं त्याचं डोकं उठलं होतं. ऐरणीवर ठेवलेल्या लालबुंद लोखंडाच्या पात्यावर हातोडीचे खणखण असा आवाज करत एकसारखे प्रहार व्हावेत तसंच त्याचं डोकं ठणकत होतं. क्षणभर वाटलं की भिंतीवर जोरात डोकं आपटून स्वतःचं आयुष्य संपून टाकावं. त्यानं हात जोडून देवाला प्रार्थना केली, देवा, मला कुठेतरी शांत, निर्जन, निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जा. हा गोंगाट माझ्या सहनशक्ती पलीकडचा आहे. आणि खरंच चमत्कार म्हणायचा. मघापासून ऐकू येणारा गोंगाट हळूहळू कमी होत अगदी नाहीसा झाला. सारं काही अगदी शांत झालं. त्याला थोडा धीर आला. पण इतक्यातच त्याला एक अस्पष्ट आवाज ऐकू येऊ लागला. आवाज, तोच ओळखीचा आवाज. हळूहळू तो आवाज स्पष्ट होऊ लागला आणि त्याचे कान त्या आवाजावर केंद्रित झाले. तसा पुन्हा त्या टिटवीचा कर्णकर्कश आवाज चोहीकडे घुमू लागला. जशी पुढच्या मृत्यूची संकेत ती देत होती. कदाचित त्याची ही प्रार्थना देवानं नाही तर एका सैतानानं ऐकलेली. सुनीलची नजर त्या खोलीतील उंच खिडकीवर गेली आणि झपकन ती टिटवी उंचीवरील त्या छोट्याशा खिडकीतून त्याच्या खोलीत झेपावली. तिला पाहता सुनीलच्या काळजात धस्स झालं. घाबरून तो कोपऱ्यातल्या भिंतीला चिटकून उभा राहत जोरजोरात ओरडू लागला. ओरडत असतो दरवाजाकडे धावला आणि दोन्ही हातांनी दरवाजा वाजवायला सुरुवात केली. त्या बंद खोलीत कर्कश आवाज करत ती टिटवी बाहेर पडण्यासाठी या भिंतीवरून त्या भिंतीवर झेपावत होती. फडफडणाऱ्या त्या पंखांच्या आवाजानं सुनीलचं डोकं उठलं. ती टिटवी देखील बाहेर पडण्यासाठी भिंतीवर धडका मारू लागली. प्रत्येक धडकेसोबत पंखांमधून निसटणारी तिची राखाडी रंगाची पिसे संपूर्ण खोलीत तरंगू लागली आणि शेवटी फडफड करत ती टिटवी जमिनीवर कोसळली. त्या खोलीच्या दरवाजावरील चौकोनी काचेसमोर उभा सुनील जीवाच्या आकांताने एकसारखा ओरडत होता. त्याचं किंचाळणं ऐकून काही अंतरावरच असलेल्या केबिनमधून सर्वच धावत आले. हवालदारांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो आतून बंद होता. नाईलाजाने इन्स्पेक्टर साहेबांनी त्यावर जोराची लाथ घातली. तसा तो कडीतून तुटून खाडकन उघडला. तसा सुनील झटकन त्या खोलीतून बाहेर पडला आणि इन्स्पेक्टर साहेबांच्या मागे जात त्या खोलीतील टिटवीकडे पाहू लागला. समोरचं ते भीषण दृश्य सर्वच विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहत होते. मागे टिटवी नव्हती तर जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडला होता. भिंतीवर आपटल्यानं त्याच्या डोक्याची कवटी फुटून हाडांचे लालभडक तुकडे संपूर्ण खोलीत पसरले होते. लालभडक रक्ताचा पाठ त्या खोलीतून वाहत बाहेर त्यांच्या पायापर्यंत आला होता. इन्स्पेक्टर आणि हवालदार दोघेही प्रश्नार्थक नजरेने एकमेकांकडे पाहू लागले. हवालदारांनी खाली वाकून तो मृतदेह नीट केला. तसं डॉक्टर म्हणाले, याला वेडाचा झटका आला असणार, नाहीतर भिंतीवर डोकं आपटून स्वतःच्या मस्तकाच्या चिंधड्या करेल. इतकं वेडं कोणी असू शकतं? पण स्वतःच्या कवटीच्या चिंधड्या होतील. इतका वेळ नक्कीच कोणी स्वतःचं डोकं भिंतीवर आपटू शकत नाही. मग काय झालं असेल याच्यासोबत? बोलतच इन्स्पेक्टर साहेबांनी आपल्या डोक्यावरची टोपी काढली आणि प्रश्नार्थी नजरेने सुनीलच्या प्रेताकडे पाहू लागले. इन्स्पेक्टर साहेबांच्या मागे उभा सुनील मात्र सारं काही विस्फारलेल्या नजरेनं पाहत होता. तोच त्याच्या कानात एक आवाज घुमला. टिटवीच्या रूपात आलेल्या दुष्ट आत्म्यानं त्या रात्री मला आणि आज तुला आपलं मरण आपल्याच डोळ्यांनी दाखवलं. सुनीलनं आवाजाच्या दिशेने पाहिलं तर मनोज त्याच्या बाजूला उभा होता. आपल्या प्रेताकडे पाहत हताशपणे सुनील म्हणाला, कोणा माणसाला वा मुक्या प्राण्याला, पक्ष्यांना घास भरवता आला नाही तरी काही हरकत नाही, पण कोणाच्या तोंडातला घास हिसकावून घेणं हे खूप मोठं पाप असतं. आणि दोघाही मित्रांच्या अस्पष्ट आकृत्या त्याच निर्मनुष्य ओसाड माळ्याच्या दिशेने निघाल्या.
तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.